कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची याचं तारतम्य आपल्याला ठेवावं लागेल. आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे केवळ सांगण्यातनं निर्माण होत नाहीत, आदर्श हे वागण्यातनं निर्माण होतात. पोराला सांगायचं व्यसन करू नये, घरात सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये, आणि बापानंच पोराला सांगायचं जा जरा गॅसच्या शेगडीवरनं सिगरेट पेटून आण. पोरगा असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलं आहे. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतो जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. आपण लेकराला सांगायचं खोटं बोलू नये, आणि पाहुणे आल्यानंतर सांगायचं त्यांना सांग पप्पा घरात नाहीत म्हणून. आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत. माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीनं तुझी चरणसेवा पांडुरंगा. तुकोबारायांना सांगावं वाटलं की अरे आम्ही जे काही करतोय ते आमच्या बापदाद्यानं घालून दिलेला मार्ग आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. काय आज आपण सगळ्यांनी छावा पाहिला. छावा कुणालाही म्हणतात का? छावा कुणालाही म्हणत नाहीत. त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा. आपण आपल्या लेकरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे मला वाटतं ते ठरवावं लागेल.